मिस्टर अनूप अनिल गोगटे विरुद्ध मिसेस क्षितिजा अनूप गोगटे ही केस आहे बॉम्बे हायकोर्टाची 2026ची केस आहे। तर याबाबत असं की एक भारतीय कुटुंब होतं, ते सिंगापूरमध्ये नोकरीसाठी राहत होते। काही दिवस त्यांचं अतिशय चांगलं चालू होतं, परंतु थोड्याच दिवसात त्यांचे वाद सुरू झाले। पत्नीचा असा आरोप होता की पतीचे कामवालीशी अफेअर्स आहेत, परंतु पतीने ते नाकारले। परंतु एक दिवशी पती फॉरेन टूरवर गेल्यावर पत्नीने मुलाला घेऊन ती भारतात निघून आली। जेव्हा पती फॉरेन टूरवरून परत आला तेव्हा त्याला दिसलं की पत्नी भारतात निघून गेली आहे। मग त्याने सिंगापूर फॅमिली कोर्टात अर्ज केला की मुलाची चाइल्ड कस्टडीसाठी, आणि सिंगापूर फॅमिली कोर्टाने त्याला चाइल्ड कस्टडी दिली। परंतु भारतात त्यांचं लग्न झालेलं होतं, तर त्या परत पतीने पुण्याच्या फॅमिली कोर्टात अर्ज केला आणि पुणे फॅमिली कोर्टाने पत्नीला दिली चाइल्ड कस्टडी। त्या फॅमिली कोर्टाचा पुणे फॅमिली कोर्टाचा निर्णय त्याला काही समाधानकारक वाटला नाही, म्हणून तो मुंबईच्या हायकोर्टात गेला आणि मुंबई हायकोर्टाने असं सांगितलं की मुलाचा जो पॅरामाउंट इंटरेस्ट म्हणजे त्याचा भविष्यातला जो त्याचं हित बघून निर्णय द्यायला पाहिजे, आणि ही केस परत त्यांनी पुण्याच्या फॅमिली कोर्टात पाठवली। आता पुणे फॅमिली कोर्टाने जेव्हा त्याच्यावर विचारलं तेव्हा पतीने सांगितलं की मुलाचं शिक्षण आणि इतर सगळ्या गोष्टी सिंगापूरमध्ये सेटल झालेल्या होत्या, म्हणजे त्याचं सगळं तिथं व्यवस्थित चालू होतं। तर याचा सगळ्याचा विचार करून पुणे फॅमिली कोर्टाने त्याच्या भविष्यातलं शिक्षण आणि इतर गोष्टी किंवा आर्थिकदृष्ट्या त्याला कशा प्रकारे सोय होऊ शकते ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता पुणे फॅमिली कोर्टाने वडिलांना म्हणजे पतीला त्या मुलाची कस्टडी दिली। आणि त्याचबरोबर त्यांनी असा विचार केला की जी पत्नी आहे ती मुलाला त्याच्या वडिलांच्या बाबत चांगलं शिकवत नाही आहे किंवा त्यामुळे त्या मुलाचं मत परत वाईट होऊ शकतं। तर मग असा हा सगळा भविष्यातला विचार करून मुंबईच्या हायकोर्टाने पतीला त्या मुलाची चाइल्ड कस्टडी देण्यात आली, आणि ही केस आहे ती मे 2026मध्ये घडलेली आहे। म्हणजेच कोर्टाने मुलाची कस्टडी देताना मुलाचा भविष्यातलं शिक्षण आणि इतर सर्व गोष्टीचा विचार करून कस्टडी देण्यात आली।